DJ Moral Stories. राधिका सकाळी सकाळी दिवाबत्ती करून शंख वाजवते आणि दुर्गा देवीची आरती करते. ती खूप मोठी दुर्गा देवीची भक्त असते. चिरोळी शहरातील एका कॉलनीमध्ये ती सावत्र आई दामिनी, सावत्र बहीण किंजल आणि वडील रघुवेंद्र सोबत राहत असते. खूप वर्ष आधी रघुवेंद्रनी राधिकाच्या आईच्या मृत्यूनंतर दामिनी सोबत लग्न केलं, जिला आधीच एक मुलगी होती आणि ती होती किंजल. हे घ्या बाबा प्रसाद. आई, किंजल तुम्ही सुद्धा घ्या. अरे वा राधिका बेटा, हा प्रसाद तर खूपच चांगला बनवला आहेस तू. एवढा पण काय स्वादिष्ट नाही बनवलाय रघु. हो, नाही तर काय. दामिनी, तू तर गुलाबजाम पण जाळून टाकतेस. तू तर काही बोलूच नकोस. दामिनी आणि किंजल दोघीही राधिकाचा खूप द्वेष करतात, कारण राधिका प्रत्येक गोष्टीमध्ये किंजलपेक्षा खूपच पुढे असते. किंजल आणि राधिका एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात आणि जेव्हा त्या दोघी 12 वर्षाच्या होत्या तेव्हाच रघुवेंद्रनी त्यांना नृत्य शिकायला पाठवलं होतं आणि त्या दोघीही उत्तम नृत्य करतात. पण नृत्यामध्ये देखील राधिका किंजलपेक्षा खूपच पुढे असते. कॉलेजमध्ये जेव्हा जेव्हा डान्स कॉम्पिटिशन असायच्या तेव्हा तेव्हा राधिकाच ती कॉम्पिटिशन जिंकायची. नवरात्रीचा सण येतो आणि राधिका दरवर्षीप्रमाणे 9 दिवसाचे व्रत करते. कॉलनीमध्ये घोषणा होते. ऐका ऐका ऐका, आपल्या कॉलनीमध्ये खूप मोठी गरबा कॉम्पिटिशन होणार आहे, ज्यामध्ये खूप मोठ्या सेलिब्रिटी सुपर डान्सर मधु मालती मॅडम येणार आहे आणि त्या नवरात्रींमध्ये जे स्पर्धक भाग घेणार आहेत त्यांना जज करणार आहेत आणि जो अंतिम विजेता ठरणार आहे त्याला रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्याला मुंबईला जाऊन मोठा डान्सर बनण्याची संधी मिळणार आहे. अरे वा, ही तर खूपच चांगली संधी आहे. मी ह्या गरबा कॉम्पिटिशन मध्ये नक्कीच भाग घेणार. मधु मालती देवी येणार आहे. ह्यापेक्षा चांगली गोष्ट अजून असूच शकत नाही. दामिनी आणि किंजलला जेव्हा समजतं की राधिका ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहे तेव्हा, आई, ही पनवती ह्या वेळेस सुद्धा माझ्या रस्त्यातील काटा बनणार आहे. जर हिने गरबा कॉम्पिटिशन मध्ये देखील भाग घेतला तर मी पहिल्याच दिवशी ही कॉम्पिटिशन हरेन. मला एक खूप मोठी डान्सर बनायचं आहे आणि मधु मालती देवींनी जर मला विनर बनवलं तर माझ्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट असेल. अगं तू काळजी करू नको किंजल बाळा, मी आहे ना. आपण मिळून असं काहीतरी करू ज्यामुळे ही पनवती गरबा कॉम्पिटिशन पर्यंत पोहोचू शकणार नाही आणि पोहोचली तरी गरबा तर खेळूच शकणार नाही. नवरात्रीच्या पहिल्या रात्री राधिका आपली चनिया चोळी बाहेर काढून ठेवते. ही किती छान चनिया चोळी आहे. बाबा म्हणतात की ही माझ्या आईची आहे. ह्या चनिया चोळीमध्ये मी साक्षात माझ्या आईचा आशीर्वाद घेतेय असंच वाटत राहील. चला लवकरच बाबांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवते, मग त्यानंतर तयार होऊन गरबा खेळायला जाईन. राधिका चनिया चोळी तशीच ठेवून किचन मध्ये निघून जाते आणि मग किंजल आणि दामिनी तिथे येऊन त्या चनिया चोळीला फाडतात आणि जेव्हा राधिका परत येऊन आपल्या चनिया चोळीला फाटलेलं बघते तेव्हा, अरे नाही, माझी चनिया चोळी असं कसं झालं? कोणी फाडलं हिला? मागच्या 2 आठवड्यापासून सांगते तुझ्या बाबांना, घरात पेस्ट कंट्रोल करून घ्या. उंदरानेच कुरतडलं असेल तुझ्या चनिया चोळीला. सो सॅड. आता चनिया चोळी शिवाय तू गरबा कॉम्पिटिशनला तर जाऊच नाही शकत. राधिका, आमच्याकडे सुद्धा एक्स्ट्रा चनिया चोळी नाहीये, नाहीतर आम्हीच तुला दिली असती. यू नो ना, माझं आणि आईचं मन या ब्रह्मांडापेक्षाही मोठं आहे. नाही, मी हार नाही मानणार. कोणतीही कला पोशाख असल्या नसल्याने ओळखली नाही जात. मी दुसरे कपडे घालून गरबा खेळेन. राधिका दुसरा लेहंगा घालून गरबा कॉम्पिटिशन मध्ये जाते आणि हे बघून दामिनी आणि किंजलला खूपच राग येतो. राधिका मंडपात पोचून मधु मालती देवींच्या पाया पडते
आणि त्यांचा आशीर्वाद घेते. सुखी राहा बाळा, तू खूपच छान दिसत आहेस. धन्यवाद मधुमालती देवी. मला असा आशीर्वाद द्या की मी नवरात्रीमध्ये छान डान्स करू शकेन. हो बाळा, माझा आशीर्वाद तुझ्या सोबतच आहे. पहिल्या रात्री राधिका खूपच छान गरबा खेळते, ज्यामुळे सर्वच खूप खुश होतात आणि तिच्यासाठी सर्वच जोरजोरात टाळ्या वाजवतात. दुसऱ्या रात्री काल तर ही गेली होती गरबा खेळायला, पण आज ही नाही जाऊ शकणार, कारण आज आपण असं काहीतरी करायचं की हिला सारखं बाथरूम मध्ये जावं लागेल. दामिनी आणि किंजल राधिकाच्या उपवासाच्या खिचडीमध्ये तिखट मिरची पावडर टाकतात, ज्यामुळे तिचं पोट खूप खराब होईल. पण राधिका जशी ती खिचडी खायला जाते तेवढ्यात ती खिचडी खाली पडते आणि जमिनीवर सर्वत्र पसरते. हे देवा, ही खिचडी खाली कशी पडली? अरे नाही, सर्व सत्यानाश झाला. किंजल आणि दामिनीचा हा डाव देखील फसतो. मग तिसऱ्या रात्री त्या दोघी असा काहीतरी प्लॅन करतात, जो खूपच भयानक आणि प्राणघातक असतो. त्या दोघीही राधिकाच्या खोलीमध्ये विजेचा करंट सोडतात. आता जेव्हा ती पनवती खोलीत येईल तेव्हा जमिनीवर पाय ठेवताच तिला लागेल जोराचा झटका. पण 1 तास उलटून जातो आणि राधिका खोलीत येतच नाही. मग दामिनी आणि किंजलला त्यांची शेजारीण सांगते, अहो दामिनी ताई, तुमची राधिका तर केव्हाच निघून गेलीये. एवढंच नव्हे तर स्पर्धेचा आजचा राऊंड सुद्धा सुरू झालेला आहे. जा तुम्ही बघा. काय, याचा अर्थ माझा नंबर सुद्धा येऊन गेला असेल. आज तर मला खूपच लेट झालं आई. सर्व आपलीच चूक आहे. आपल्याला माहित करून घ्यायला हवं होतं की ती पनवती राधिका घरी आहे की नाही. तिसऱ्या रात्री देखील राधिका सुंदर प्रकारे गरबा नृत्य करते, ज्यामुळे मधुमालती देवी आणि गावातील सर्व रहिवासी तिचे खूपच कौतुक करतात. किंजल आणि दामिनीला आता समजतं की राधिका प्रत्येक संकटावर मात करून पुढे जाऊ शकते. म्हणून त्या दोघी नवरात्रीच्या 9व्या दिवशी राधिकाला किडनॅप करायला गुंडांना पाठवते आणि ते गुंड राधिकाला जंगलात घेऊन जातात आणि तिथे एका झाडाला बांधून ठेवतात. सोडा मला, सोडा, सोडा मला. आली मोठी गरबा कॉम्पिटिशन जिंकणारी, पण आता आजच्या शेवटच्या दिवशी न येऊन तू ही कॉम्पिटिशन हारशील. नेहमीच तू माझ्यापेक्षा पुढे असतेस, पण आज आई आणि मी कायमसाठीच तुझं अस्तित्वच मिटवणार आहोत, समजलं? हे घे रॉकेल. किंजल झाडाच्या चारही बाजूंनी रॉकेल ओतते आणि मग माचीस लावून जळत्या काडीला खाली टाकते आणि तिथे आग लागते, ज्यात बिचारी राधिका जळू लागते. ती त्या वेदनांमुळे किंचाळू लागते. नाही, मला वाचवा, किंजल आई, मला वाचवा. आता ह्या राधिकाची गोष्ट तर संपली. दुर्गा देवी, मला वाचव. आता तुला वाचवायला कोणीच नाही येणार, कारण आता तू जळून राख होणार आहेस. किंजल आणि दामिनी तिथून निघून जातात. राधिका जळून राख होऊन जाते. पण किंजल आणि दामिनी मंडपात पोचून राधिकाला गरबा खेळताना बघून आश्चर्यचकित होऊन जातात. राधिका कॉम्पिटिशनमध्ये खूपच छान गरबा खेळत असते आणि मधुमालती देवी तिलाच विनर म्हणून घोषित करतात. हे घे राधिका, तुझं 10 लाख रुपयांचं बक्षीस आणि हे कॉन्ट्रॅक्ट. ह्यावर सही कर बाळा, कारण आता तू मुंबईला येणार आहेस मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायला. खरंच तुमचे खूप खूप आभार मधुमालती देवी. किंजलला ह्या गोष्टीचा खूपच राग येतो आणि ती राधिकाच्या जवळ जाऊन रागाने ओरडते, तू इथे कशी आलीस? तुला तर मी आणि आईने थोड्या वेळापूर्वी जंगलात जाळलं होतं ना. अगं ए मूर्ख मुली, हे तू काय बोललीस? सर्व काही सांगून टाकलंस. हे समजतात सर्व लोक थक्क होऊन जातात की किंजल आणि दामिनीने राधिकाचा जीव घेतला.
हे तू काय बोलतेस? राधिका तर आपल्या समोर जिवंत आहे आणि तू आणि तुझ्या आईने राधिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. त्याच वेळी तिथे राधिका दुर्गा देवीच्या रूपात प्रकट होते आणि सर्व दुर्गा देवीला बघून आश्चर्यचकित होऊन नतमस्तक होतात. ह्या दोन्ही दुष्ट स्त्रियांनी माझी भक्त राधिकाचा जीव घेतला. त्यांनी तिला जंगलात जाळून टाकलं. परंतु मी इथे असताना मी माझ्या भक्तांवर संकट नाही येऊ देणार. तेव्हा दुर्गा देवी समोर राधिका येते आणि खऱ्या राधिकाला बघून सर्वजण चकित होतात. जेव्हा तुम्ही दोघींनी मला मारून टाकलं त्यानंतर माझी दुर्गा देवी आली मला वाचवण्यासाठी आणि ती स्वतः रूप बदलून इथे आली गरबा खेळायला, जेणेकरून तुमच्या कर्तुतीचा पर्दाफाश होईल. तुम्ही दोघींनी खूपच चुकीचं केलं आहे किंजल आणि दामिनी, आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. किंजल आणि दामिनीला आजीवन तुरुंगवास होतो. तर इथे दुर्गा देवी राधिका आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन तिथून अदृश्य होते आणि राधिका व तिचे वडील मुंबई शहरात निघून जातात आणि ती पुढे जाऊन एक खूप मोठी डान्सर होते.